आज से ठीक 3 वर्ष पहले दिल्ली की सड़कों पर एक गैंगरेप हुआ था। येथे लोणीकंदमधल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली। Story in the bulletin. Well, a Delhi court is all set. ऑटो ड्राइवर प्रयाणिक और अब रुक करते हैं हरियाणा का, जहां रोहतक इलाके में Story in the bulletin. Well, a Delhi court is all set to hand out the third verdict in the Delhi gangway case. Story in the bulletin. Well, a Delhi court is all set to hand out the third verdict. भोवताली अखंड आवाजांचा दर्या उसळलाय। कानठळ्या बसणारे चित्र विचित्र बेसूर आवाज कानांवर आदळतायत। मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतायत। एकमेकात मिळून मिसळून उसळणाऱ्या आवाजांची कारंजी अंगावर येतायत। सगळेच वरच्या पट्टीत बोलतायत। एकमेकात गुंतलेले काळे हात अंगाला ओरबडतायत। कधी इकडून कधी तिकडून रक्त काढतायत। या अखंड गदारोळात मी हरवून बसले स्वतःला, माझ्यातल्या स्त्रीला। कृष्णा, अनेक वेळा ऐकली तुझी गीतेतली वचनं। तुला काय जातंय सांगायला? इथे आम्हाला लागतंय भोगायला। हो हो, मान्य आहे, तू पण भोगत होतास। अरे पण मानव अवतारात असलास तरी तू देवच होतास ना। आम्ही सामान्य माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार? होत असलेले अन्याय केवळ आगतिकतेने बघत राहणार। त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली। ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केलीस? अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा। कुणी पुत्रप्राप्तीच्या हव्यासापायी गर्भावस्थेतच पोरींचा जीव घ्यावा? आणखी किती मुली जन्म घेण्याआधीच मारल्या जाणार? त्या कंसाचा वध केलास, यांना कोण शासन करणार? वात्सल्याचं मंदिर घराचा देव्हारा, देव्हाऱ्यात स्त्रीरूपानं ईश्वर प्रगटला। लेकराला असतं आईचं वरदान, जीवनाला त्याच्या प्रकाशाचं दान। नसेल स्त्री तर अंधार दाटतो, असेल सूर्य जरी प्रकाश हरवतो। म्हणूनच सांगते, स्त्रीत्वाचा आदर मनापासून करा। जिच्या ठाई मातृशक्तीचा आविष्कार आहे, वात्सल्याचं अमृत आहे, निर्मितीची क्षमता आहे, दैवी सामर्थ्याचं प्रतिबिंब जिच्या हृदयात ठसठसून भरलंय, तीच आता आपल्याला नकोशी झालीये। वंशाला दिवा हवा म्हणणारे आपण, वंशाची पूर्तताच तिच्यामध्ये आहे हे विसरून जातोय। नको ग बाई, स्त्रीचं जीवन म्हणजे काचेचं भांड। एक टिचकी मारली की खळकन फुटणार। स्त्री म्हणजे ईश्वराला साखर झोपेत पडलेलं एक सुंदर स्वप्न। मग तिने सुंदर दिसावं, छान सजावं, घर सांभाळावं आणि आम्हाला एक छान वारस द्यावा। ईश्वरा, पुन्हा पदरात मुलगीच दिलीस का रे? कुठल्या जन्मीच्या पापाची शिक्षा देतोयस रे? हे बघ पोरी, अकेली लड़की खुली तिजोरी की तरह होती है। कोण कधी येऊन हात टाकेल काहीच सांगू शकत नाही। तर साच्यात घरात ये। ए भाई, हिरवळ बघ हिरवळ। ए मधलं पाखरू आपलंच आहे, तुझं सांग रे भावा। बाजूचा आपलंच आहे आता। ए पण मधला विषय आपलाच आहे आता काय? कृष्णा, अरे बघ हे काय चाललंय? का म्हणून मी मुलीचा जन्म घेतला? का डोळे नसतेच दिले तरी चाललं असतं, पण मुलगा बनवायचं होतंस। हात नसते पाय नसते तरीही चाललं असतं, पण मुलगी नव्हतं बनवायचंस रे, नव्हतं बनवायचं। हे स्त्रीत्वाचं ओझं आता पेलवत नाही मला। पुढच्या जन्मात तरी मुलीचा जन्म नको देऊस कृष्णा, नको देऊस। स्त्रीत्वाची लाज वाटते?
मानवाच्या आत्म्याला स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी रूप नसते. तो फक्त आणि फक्त आत्मा असतो आणि त्याला मिळतं ते स्त्रीचं किंवा पुरुषाचं शरीर. तुला स्त्रीचं दुर्मिळ शरीर मिळालं, त्याचा तू अभिमान बाळगायला हवा आणि तुला लाज कसली वाटते? आज हाच दिवस बघण्यासाठी का मी त्यावेळी अंगावर शेणाचे चिखलाचे गोळे सहन केले आणि तुम्हाला शिकता यावं म्हणून शाळा सुरू केल्या? चूल आणि मूल एवढंच करायचं होतं तर आम्ही त्यावेळी ह्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी पाठीवर लेकराला बांधून हातात तलवार घेऊन घोड्यावर नसतो चढलो. आणि नुसते चढलो नाही तर कित्येक इंग्रजांना धूळ साठवली. आमचे हे लढाईत मारले गेले म्हणून का आम्ही खचलो? आम्हीही बरंच राजकारण केलंय. वेळ आली तर हातात तलवार देखील घेतली. मी 5 महिन्याची असले तरी माझ्यावर बलात्कार होतो. मी 5 वर्षाची, 15 वर्षाची, मी 25 वर्षाची असली. इतकंच काय, मी 55 असो किंवा 75 तरी माझ्यावर बलात्कार होतो. पहाटे 5 वाजताही होतो, दुपारीही होतो आणि रात्रीही होतो. मी छोटे कपडे घातले तरी होतो, मी पूर्ण कपडे घातले तरीही होतो. मी काळी असले, कुरूप असले तरी होतो. मी गोरी सुंदर असले तरी होतो. मी गरीब असले, श्रीमंत असले तरी होतो. माझा वय, वेळ, कपडे, सौंदर्य ह्यावरून माझा बलात्कार नाही होत. तो होतो कारण मी स्त्री आहे आणि तुम्ही माझा बलात्कार करता कारण तुम्ही नराधम पुरुष आहात. तुमच्या आया बहिणींवर बलात्कार झाले तरी तुम्हाला आवडेल. ना तुमची कमनशिबी आई जन्माला आली असती, ना तुमच्यासारखे लोचट नामर्द जन्माला आले असते. आम्ही तुमच्यासाठी दिवस रात्र झटतो, गर्भारपणाचं अवघडले पण सहन करतो, तारेवरची कसरत करत संसाराचा गाडा पुढे ढकलतो. आज आम्ही शिकतो, कमावतो आणि घर देखील चालवतो. याच्या बदल्यात आम्हाला काय मिळतं? अन्याय, अत्याचार, बलात्कार, विनयभंग. कुणा धृतराष्ट्रासाठी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीप्रमाणे अंधारात नाही जगायचं, कारण निस्वार्थीपणा आता शून्यात विरतोय. कुणा कृष्णासाठी मीराप्रमाणे विषाचा घोट अमृत म्हणून नाही घ्यायचा, कारण परित्याग आता निरर्थक ठरतोय. कुणा एकवचनी रामासाठी काट्याकुट्यांचा वनवास सीतेप्रमाणे नाही भोगायचा, कारण विश्वास आता पायदळीत उडवला जातोय. आपण आज असं म्हणतो की स्त्री आणि पुरुष हे संसाररूपी गाडीची 2 चाकं आहेत. दोघेही समांतर आणि एकत्र चालले तरच ही गाडी पुढे जाईल. पण मग आजची परिस्थिती पाहता असं दिसतंय की स्त्रीचं चाक जमिनीत कुठेतरी रुतत चाललंय. अहो, मग ही गाडी पुढे जाण्यासाठी पुरुषालाच ओढाताण करावी लागेल काय? एक काळ असा येईल की एका द्रौपदीला 5-5 नवरे करावे लागतील. आता गरज आहे ती रुतलेल्या चाकाला जमिनीतून बाहेर काढण्याची आणि जमिनीवर आणण्याची. मग पहा, हे जमिनीवर आलेलं चाक गाडी पुढे तर नेईलच, पण गाडीला वेग देखील देईल. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. हम चलते हैं तो तूफान आता है, हम मचलते हैं तो भूचाल छाता है. हमें बदलने की कोशिश मत कर ए भाई, अगर हम बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाएगा.